उघड्यावर राहणाऱ्या गरिबांचे घर अन कपडे व्हावे. सोबती न येते काही मेल्यावरती हे नेहमीच स्मरावे. दानाचे पुण्य येते मागे म्हणून कर्ण व्हायला शिकावे. नेत्र अवयव आणि देहदान हे मरणोपरांत करावे. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या वर्षामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, तुम्हाला सुख समाधान समृद्धीने तुम्ही परिपूर्ण व्हावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते आणि आपल्या नवीन विषयाला म्हणजे आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती आहे. तर मकर संक्रांती विषयीची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, तर आवर्जून तो व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आज आपल्याला पाहायचं आहे की मकर संक्रांतीच्या निमित्तानं म्हणजे आपण, कारण ह्या दिवशी जे दानधर्म केलं जातं त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ह्या दानामध्ये आपण कुठल्या गोष्टी टाळायच्यात, कोणत्या अशा 4-5 वस्तू आहेत की ज्या आवर्जून आपल्याला ह्या दिवशी त्या गोष्टींचं किंवा त्या वस्तूंचं दान करायचं नाही, तर त्या वस्तू कोणत्या याबद्दलची माहिती पाहूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते, मकर संक्रांत म्हणजे आपण पौष महिना पूर्ण आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो. म्हणजे हा महिना सूर्यदेवतेला समर्पित असा आहे. त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात सूर्याचं पूजन करतो. जर आपण एरवी वर्षभर जरी नाही पूजन केलं तरी पौष महिना पूर्ण आपण सूर्याचं नित्य नियमानं जर सूर्याला अर्घ्य दिलं तर अतिउत्तम. कारण हा महिनाच आपण सूर्यदेवतेला समर्पित केलेला आहे आणि सूर्यदेवता अशी आहे की जी दररोज आपल्याला डोळ्यांनी पाहायला भेटते किंवा दिसते आणि एक म्हणजे दानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही सूर्यदेवता आहे. कारण शूर आपण विचार करतो, त्या दानशूरतेमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कर्णाचं नाव घेतो, परंतु सूर्य ही अशी देवता आहे जी निस्वार्थतेनं दान करत असते. तिच्या मनामध्ये कुठलाच स्वार्थ नाही आणि ती आपल्याला सूर्यप्रकाश ऊर्जा हे देते आणि त्या मोबदल्यात ती आपल्याकडनं कधीच काही अपेक्षा करत नाही किंवा आपण काही देत नाही. फक्त एक अर्ध्य देऊन आपण एक कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्या व्यतिरिक्त आपण सूर्याला काहीही देत नाही किंवा सूर्याचीही काही अपेक्षा नसते. त्यामुळं एक निस्वार्थ दानशूर देवता म्हणून सूर्याची ख्याती आहे किंवा सूर्याला ओळखलं जातं. तर सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवशी आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो. हिंदू धर्मातला हा सुवासिनींचा किंवा नात्यात गोडवा आणणारा, निसर्गाशी समतोल साधणारा असा खूप महत्त्वाचा असा सण आहे. या सणाला म्हणजे मकर संक्रांती नावासोबत काही भागामध्ये त्याला उत्तरायण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर उत्तरायण का, तर ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत जेव्हा प्रवेश करतो तर तो उत्तरेला थोडासा कललेला असतो. तर जून महिन्यापर्यंत तो उत्तर दिशेला सरकत असतो. त्याच्यामुळं आपण ह्याला उत्तरायण असं सुद्धा म्हणतो. ह्या वेळेला ह्या आयनाला खूप महत्त्व आहे. कारण असं म्हणतात की उत्तरायणामध्ये आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेले असतात. म्हणूनच महाभारतामध्ये पितामह भीष्म 6 महिने बाणांच्या शय्येवरती मृत्यूची वाट पाहत होते. कारण त्यांना दक्षिणायनामध्ये त्यांचा प्राण सोडायचा नव्हता, तर उत्तरायणामध्ये प्राण सोडायचा होता. म्हणून त्यांनी 6 महिने त्यांचा जीव म्हणजे काट्याच्या शय्येवरती रोखून धरलेला होता. कारण उत्तरायणामध्ये जर मरण आलं तर निश्चितच त्या आत्म्याला, त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतं असं म्हणतात. त्याच्यामुळं म्हणजे हिंदू धर्मामध्ये ह्या आयनाला, ह्या उत्तरायणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मैत्रिणींनो, आता ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आपण काही दानधर्म करतो, मग पितरांच्या सेवा करतो, दान धर्म यज्ञ जप म्हणजे आता जे काही आपण पाठ पूजा वगैरे करतो ह्या सगळ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण असं की हे सगळं पुण्यफळ आपल्याला योग्य वेळेला आपल्याला दुपटीने परत भेटत असतं. कारण जेव्हा खरंच आपल्याला या पुण्यफळाची आवश्यकता असते तर त्यावेळेस म्हणजे संकट काळामध्ये जेव्हा पुण्यफळाची गरज असते तर त्यावेळेस ह्या काळामध्ये जे आपण दानधर्म केलेला आहे, या काळामध्ये जे आपण पूजा अर्चा केलेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं फळ आपल्याला त्या संकट
काळामध्ये प्राप्त होतं. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. ह्या दिवसाच्या दानाला, ह्या दिवसाच्या पूजेला, दान धर्म, गंगा स्नान या सगळ्या गोष्टींसाठी हा दिवस खूप अतिउत्तम मानला जातो. त्यासोबतच पितरांच्या सेवेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी पितरांचं तर्पण सुद्धा केलं जातं. फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ काहीतरी दानधर्म केला तर तुमचे पितर सुद्धा तुमच्यावरती खुश होतील आणि ते सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळं हा दिवस म्हणजे फक्त आपल्या पूजा अर्चेसाठी नाही, तर दानधर्मासाठी नाही किंवा स्नानासाठी नाही, तर पितरांच्या सेवेसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि मग आता ह्या दिवशी आपण अशा कुठल्या वस्तूंचं, आता दान तर करायचं आहे, परंतु कुठल्या गोष्टींचं दान आपण करू नये की जे दान केल्यामुळं आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो किंवा आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणीनं, आता संक्रांती म्हटलं की आपण वाण देत असतो, म्हणजे वाणच एक दान म्हणून आपण ते करत असतो. परंतु म्हणजे आधुनिक काळामध्ये आपण आपली संस्कृती म्हणजे आपल्या हिंदू धर्माला अनुसरून जे संक्रांतीचं महत्त्व आहे, जे दानाचं महत्त्व आहे, तर ते विसरून चाललोत आणि आपण काहीतरी वस्तू एकमेकींना, सुवासिनींना भेट म्हणून देतो, वाण म्हणून देतो. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू आपल्याला दान द्यायच्या नाहीत. म्हणजे हा कटाक्षाने नियम पाळायचा आहे, कारण स्वस्त भेटतात म्हणून आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो. मी सुद्धा काही वेगळी नाही, कारण शेवटी आपल्याला आर्थिक बजेट सुद्धा बसवायचं असतं. त्या ह्याच्यानुसार आपल्या कुवतीनुसार आपण काहीतरी वस्तू घेत असतो. परंतु महिलांनी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जे आपण दान करतो किंवा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हा सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो. संक्रांतीच्याच दिवशी वाण करतं, तर कुणी रथसप्तमी पर्यंत म्हणजे जेव्हा कुणी सुवासिनी स्त्री आली तेव्हा ते वाण देते किंवा एखाद्या दिवस आपण असा कार्यक्रम घेऊन म्हणजे आपण वाण देत असतो. तर म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकच दिवस ठरवून आपण ते वाण देत असतो. तर अशा वेळेस महिलांनी आवर्जून प्लास्टिकच्या कुठल्याच वस्तू घेऊ नये. मग ते प्लास्टिकच्या बॉटलमधलं तेल असो, प्लास्टिकच्या बॉटलमधलं पावडर असो किंवा प्लास्टिकच्या कुठल्याही, म्हणजे आपण शक्यतोपर्यंत यूजमध्ये यावं असा विचार करत असतो. तर यूजमध्ये येण्यासाठी प्लास्टिकचे छोटी डबे भेटतात, प्लास्टिकचं हळदी कुंकवाचे करंडे वगैरे भेटतात. तर आवर्जून महिलांनी प्लास्टिकचं दान द्यायचं नाही, कारण दान करताना आपण असं म्हणतो की म्हणजे दान करायला हवं, दानाला अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु प्लास्टिकचं दान, लोखंडाचं दान करायचं नाही. कारण काही वेळेस महिला प्लास्टिकच्या दानासोबत काही साडी पिन, काटा पिनचे बंडल किंवा म्हणजे अशा धारदार टोकदार वस्तू दानामध्ये देतात किंवा एखादा कात्रीचा, सुई दोऱ्याचा सेट वगैरे आपण असं घेतो, तर त्या सेटमध्ये कात्री पण येते, सुई पण येते किंवा रील पण येत असते, दोऱ्याची रील पण येत असते. पण असे सेट देताना आपण म्हणजे प्लास्टिकच्या गोष्टींसोबतच आपण याही गोष्टीचा विचार करायचा आहे की आपल्याला कुठल्याही धारदार म्हणजे लोखंडाच्या, प्लास्टिकच्या गोष्टी आपल्याला द्यायच्या नाहीत. मग धारदार टोकदार या वस्तूचं दान आपल्याला द्यायचं नाही. म्हणजे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार किंवा आपल्या संस्कृतीला धरून वाण म्हणजे काय, तर आपण जी सुगडे घेतलेली असतात त्या सुगड्यांमध्ये जे वाण टाकतो, जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या, त्याच्यामध्ये आपण म्हणजे डाळ टाकतो किंवा पेरू टाकतो, बोर टाकतो, ऊस टाकतो, भुईमुगाच्या शेंगा टाकतो आणि तीळ टाकत असतो किंवा तिळाचे लाडू बनवून आपण टाकतो, तिळ आणि गुळाचे. तर ह्या गोष्टीचं आपल्याला दान करायचं असते किंवा ह्या गोष्टीलाच वाण असं म्हणतात. तर ते वाण आपण एकमेकाला द्यायचं असते की जेणेकरून जो बदलता ऋतू आहे त्या बदलत्या ऋतूला आपलं शरीर सक्षमतेनं म्हणजे समोर जावं, यासाठी या गोष्टी आपल्या आहारात असायला हव्यात. तर हे दान आपण एकमेकाला द्यायचं आहे की जेणेकरून ते आपल्या खाण्यात जावं. कारण म्हणजे ज्या निसर्गाने आपल्याला भाज्या दिलेल्या आहेत, फळभाज्या, पालेभाज्या, ह्या गोष्टींचं दान म्हणजे मकर संक्रांती हा सण आहे. कारण ह्या सगळ्या सुगड्यांमध्ये ह्या गोष्टी, हे पदार्थ आपण टाकतच असतो आणि हे पदार्थ एकमेकांना देऊन म्हणजे वाटून खायचे आहेत आपण. ते एकमेकांना दिल्यामुळं, ह्या वाणामुळं आपापसातले एक प्रेम, आपुलकी सुद्धा वाढते, एक आपला बॉन्ड तयार होतो, म्हणजे एक आपल्यामध्ये एक नातं तयार होतं आणि ते नातं दृढ बनवण्यासाठी हे वाण महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच या दृढ नात्यातून आपण एकमेकाला दिलेलं जे वाण आहे ते जेव्हा आपण ग्रहण करतो, तर निश्चितच ऋतू बदलासाठी आवश्यक असणारी शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते.
त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीचं वाण करायचं असतं. परंतु म्हणजे तू माझ्यासहित सर्वजणच आपण ह्या गोष्टींना विसरलोत आणि आपण काहीतरी वस्तू दान करायचं हाच उद्देश मनात ठेवून संक्रांतीला वाण निवडत असतो. तर असो. त्यानंतर दुसरी वस्तू आहे झाडू. आपल्याला म्हणजे असं म्हणतात की झाडूचं दान केलेलं चांगलं असतं, शुभ मानलं जातं. परंतु झाडूचं दान तुम्ही कुठल्याही तिथीला कुठल्याही प्रसंगानुरूप तुम्ही झाडूचं दान करू शकता. मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा झाडू देऊ शकता, परंतु त्यासाठी विशिष्ट तिथी किंवा विशिष्ट प्रसंग किंवा मकर संक्रांतीचा हा तिथी सोडला तर कुठल्याही दिवशी तुम्ही झाडूचं दान देऊ शकता. परंतु झाडू हे आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं हे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी एका लक्ष्मी बाहेर काढल्यासारखं होतं. त्यामुळे आपल्याला झाडूचं दान आवर्जून करायचं नाही. मग तुम्हाला भलं मंदिरात द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीचा दिवस सोडा आणि नंतर कधीही ते दान करा. तर ते झाडू मंदिरात जर दिला तर निश्चितच त्याचं अगणित असं फलप्राप्ती आपल्याला होत असते. परंतु या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला झाडूचं दान करायचं नाही. आता बऱ्याच महिला किंवा बरेच लोक आज मुलींना लग्नामध्ये सगळ्या गोष्टी देतात, त्यामध्ये झाडू सुपली सुद्धा देतात आणि म्हणजे सांगतात सुद्धा की आम्ही झाडू सुपलीपासून आमच्या मुलीला दिलेला आहे. आणि सासरच्या लोकांची सुद्धा असे हव्यास वाढलेले असतात की त्यांना म्हणजे काही येतंय मुलीच्या घरून तर ते नको कधीच म्हणणार नाहीत. तर म्हणजे असे काही टिपिकल लोक असतात की ज्यांना फक्त नारळ आणि मुलगी द्या असं म्हणतात. परंतु काही लोकांचा एवढा हव्यास वाढलेला आहे की हुंड्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, नाही दिलं तर मुलीला सासरी त्रास दिला जातो. त्यामुळं गोरगरीब का असेना तर ते आपल्या मुलीला सगळा संसार विकत घेऊन देतात. तर अशा वेळेस सगळ्यांनी या गोष्टीचंही कटाक्षानं नियम पाळायला पाहिजेत की आपण काही गोष्टी या द्यायला नाही पाहिजेत. मग ती मुलगी जरी असली तरी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा पूर्वीच्या लोकांनी काही नियम लावलेले आहेत. कुठल्या गोष्टी आपण लग्नात द्यायच्या नाहीत, तर आवर्जून आपण त्या गोष्टी टाळायला हव्यात. तर झाडू हे सुद्धा आपण लग्नामध्ये मुलीला दिल्या जाऊ नये. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या झाडूचं सुद्धा आपल्याला दान द्यायचं नाही किंवा दान करायचं नाही. आणि शक्यतोपर्यंत मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू हा आपल्या बाहेरच्या लोकांना दिसला नाही पाहिजे, कारण ती आपली लक्ष्मी आहे. त्यामुळं म्हणजे आपल्याला सकाळी जर उशीर झाला तर एखाद्या दिवशी आपण झाडाला उशिरा जातो तर बाहेर सगळेजण राहतात. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा, म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या उठण्याच्या आधी तुम्ही उठून झाडून म्हणजे स्वच्छ करून घ्या आणि झाडू घरात आणून ठेवा की तो दुसऱ्यांच्या दृष्टीस पडला नाही पाहिजे. तर हा म्हणजे साधा नियम आहे आणि हा नियम आवर्जून आपण पाळावा की जेणेकरून आपल्या घरातली लक्ष्मी ही आपल्याच घरात राहील किंवा आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही. त्यामुळं ही एक गोष्ट मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून करायला हवी. आणि म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी झाडूचं सुद्धा दान टाळायलाच हवं आणि टाळावंच. त्यानंतर तिसरी वस्तू आहे तेल. आपण असं म्हणतो की तेलाचं दान केलं तर आपला जर शनिदोष असेल तर तो शनिदोष कमी होतो असं म्हणून खूप जण तेलाचं दान करतात. निश्चित तेलाच्या दानामुळे आपला शनीचा काही रोष असेल तर तो कमी होतो किंवा शनीची दशा लागलेली असेल तर ती सुद्धा कमी होते. त्यामुळे आपण तेलाचं दान करतो. पण ते तेलाचं दान शनिवारी करायचंय किंवा अमावस्येला करायचंय किंवा तुम्ही शनी मंदिरात ते दान करू शकता. तर ह्या पद्धतीनेच आपल्याला तेलाचं दान करायचंय. शनी मंदिरामध्ये किंवा एखाद्या गोरगरिबाला एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही खायचं जर तेल दिलं तर निश्चित त्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळतं. परंतु आपल्याला संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान करायचं नाही. तर मग ते वाणामध्ये सुद्धा काही जणी म्हणजे खोबरेल तेल किंवा खायचं तेल किंवा एखादं सुगंधित तेल आपण वाण देत असतो. परंतु आवर्जून संक्रांतीचं वाणामध्ये सुद्धा आपण तेल द्यायचं नाही आणि संक्रांतीच्या दिवशी दान म्हणून सुद्धा तेल द्यायचं नाही. कारण शनी हा सूर्यदेवाचा मुलगा आहे आणि सूर्यदेवाचं आणि शनिदेवाचं हे दोघांचं आपापसात पिता पुत्र जरी असले तरी त्यांचं कधीही पटलेलं नाही. त्यामुळं आणि सूर्य शनीचे वडील असल्या कारणानं आणि हा महिना आपण पूर्ण सूर्यदेवाच्या उपासनेमध्ये घालवतो किंवा सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी तेलाचं सुद्धा दान करायचं नाही. तुम्ही इतर कुठल्याही वेळी किंवा अमावस्येला किंवा शनिवारी कुठल्याही मंदिरात, शनी मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही गरजूला तुम्ही तेलाचं दान करा. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तेलाचं सुद्धा दान द्यायचं नाही. त्यानंतर चौथी गोष्ट आहे वस्त्रदान. तर आपण म्हणजे ह्या काळामध्ये मग कारण म्हणजे ऋतू बदल होत आहे,
का जाणारी थंडी आहे तर ती खूप बोचरी थंडी आहे. कारण म्हणजे जेव्हा थंडीचा महिना संपत येतो त्यावेळेस खूप थंडी वाजत असते, खूप थंडी वाढलेली असते. तर ह्या वाढलेल्या थंडीच्या काळात जर तुम्ही वस्त्रदान केलं तर अतिउत्तम. परंतु वस्त्रदान तुम्ही शॉल करा, तुम्ही एखादं रजई दान करा, तुम्ही स्वेटर दान करा किंवा तुम्ही नवीन कोरे वस्त्र दान करा. ह्या सगळ्या गोष्टी कोऱ्या करकरीत घ्यायच्यात आणि त्या कपड्यांचं, त्या वस्त्रांचं दान करायचंय. पण बऱ्याचशा महिला अशा असतात की म्हणजे आपल्या दारासमोर येणाऱ्या एखाद्या गरिबांना आम्ही संक्रांतीचं दान करतो म्हणून जुने कपडे त्यांना देत असतात, तर त्या दानाला महत्व नाही. तर असे दान जर म्हणजे असं जुन्या कपड्याचं दान म्हणून जर तुम्ही केलं तर निश्चितच त्या दानामुळं तुम्हाला फायदे व्हायच्या ऐवजी, त्याचं पुण्यफळ मिळायच्या ऐवजी तुम्हाला त्याचं वाईट फळ मिळतं. जसं की तुमच्या घरामध्ये आजारपण वाढतं. त्यामुळे आपल्याला जुने कपडे दान म्हणून द्यायचे नाहीत. आणि मकर संक्रांतीचं जर तुम्हाला दान करायचं असेल तर निश्चितच तुम्ही कोरे करकरीतच कपड्यांचं दान करा. जुन्या कपड्यांचं दान करायचं नाही किंवा जुन्या कपड्यांना दिलं म्हणजे ते दान होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे आपण दानामध्ये काही वस्तू दान करायचं असं म्हणतो. तर मग आता वस्तू मी तुम्हाला आधी पण सांगितलं, वस्तू दान करताना आपण तांबे, पितळ, सोने, चांदी ह्याच वस्तू दान करायच्या आहेत. तर याशिवाय लोखंड, ॲल्युमिनियमच्या जर वस्तू आपण दान करत असाल तर त्या दानाला सुद्धा महत्व नाही. कारण ते दान म्हणजे सुद्धा अलक्ष्मीला आमंत्रण देणं, आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर काढून टाकणं असंच होतं. त्यामुळं कुठलं पण म्हणजे भांडी जेव्हा दान करतो म्हणजे भांडी ह्या गरजेच्या वस्तू दान देणं हे अतिउत्तम मानलं जातं. कारण असं म्हणतात की दान हे पात्र पाहून करायचं असतं. तर त्यामुळं गरजवंताला जर आपण दान दिलं तर निश्चितच त्या दानाचे फायदे होतात. परंतु जर आपण म्हणजे समोरचा पण गरजवंत नाही आणि आपण काहीतरी दान देतोय आणि ते चुकीचं दान देतोय तर खरंच त्या दानाचे म्हणजे पुण्यफळ मिळण्यापेक्षा आपल्याला त्याचं वाईट फळच प्राप्त होतं. त्यामुळं कुठलीही दान देताना आपल्याला भांडे जर दान करायचे असतील तर तांबे, पितळ, सोने, चांदी या गोष्टींचीच भांडी तुम्ही दान करा. किंवा वाटलंच तर तुम्ही स्टीलचं दान करू शकता, परंतु तुम्ही लोखंड, ॲल्युमिनियमची कुठल्याही प्रकारची भांडी तुम्हाला दान करायची नाहीत. कारण म्हणजे लोखंडाचं दान कधीही म्हणजे प्लास्टिकचं दान, लोखंडाचं दान हे करायचं नसतं. कारण ह्याच्यामुळं आपल्यावरती लक्ष्मीचा कोप होतो आणि लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते. त्यामुळं आवर्जून म्हणजे ह्या जर आपल्याला दान करायचं नाही तर ह्या 5 गोष्टी म्हणजे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही ह्या यापैकी कुठल्या वस्तूचं जर तुम्हाला दान करायचं असेल आणि ते तुम्ही ठरवलेलं असेल तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. आणि करणार असाल तर त्या गोष्टी तुम्ही टाळा. कारण ह्या जर टाळल्या तर तुमच्या घरामधली लक्ष्मी नित्य तुमच्याच घरात कायम राहील आणि नित्य तुमच्यावरती तिचा वरदहस्त राहील. परंतु अनावधानाने का होईना जर ह्या गोष्टी आपल्याकडून घडल्या तर निश्चितच आपल्यावरती लक्ष्मीची अवकृपा होते आणि आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. म्हणून दानाला अनन्यसाधारण जरी महत्व असलं तरी कुठल्या दिवशी कुठलं दान करायचं ह्याही गोष्टीला तेवढंच महत्व आहे. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.